पाहू शकता मित्रांनो, अचानक पाऊस यायला लागलेला आहे. काय करायचं आहे पावसाचं आता. उन्हाळ्याच्या सुट्टीला आलो त्यावेळेस पण असाच पाऊस होता. आता दिवाळीच्या सुट्टीला आलो त्यावेळेस पण असा जोराचाच पाऊस. पाहू शकता एकदम ताजी ताजी शेपूची भाजी. तर बसलेलो होतो आम्ही दोघी जणी साफ करत. आला आलेला आहे तर मस्त निवांत झोपलेला आहे, काय टेन्शन नाही. बाहेर बसलेले श्लोकचे पप्पा मस्तपैकी उन्हाला आलेलो सरकारी दवाखान्यामध्ये. श्लोकला कुत्रा चावलाय इंजेक्शन देण्यासाठी. मित्रांनो किती सरकारी दवाखान्यामध्ये गर्दी खूप आहे. याला चावलेला आहे कुत्रा, तर आलेला इंजेक्शन देण्यासाठी. केस काढायला थांबलेले श्लोकचे पप्पा आणि मामा. तोपर्यंत आम्ही गर्दी नको म्हणून बसून घेतलेली हॉस्पिटल. केस पेपर काढायला किती गर्दी आहे, गर्दी पाहू शकता. म्हणजे खूपच गर्दी आहे केस पेपर काढायला. त्याला इंजेक्शन देऊन झालेलं आहे. रडायला आलो होतं श्लोकला इंजेक्शन देताना आहे ना श्लोक. 2 इंजेक्शन दिलेत. तर आता त्याला इंजेक्शन देऊन झालेलं आहे. आता चाललेलो होतो आम्ही थोडासा नाश्ता करायला. पाहू शकता किती गर्दी आहे. खूप मोठं हॉस्पिटल आहे. आता नाश्ता करायला मागवलेली आहे त्यापैकी मिसळ. घरी आईस्क्रीम आणलेली तर आईस्क्रीम खातो घरी आले. हाय फ्रेंड्स, मी वैशाली, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी आलेले गावी. पाहू शकता निवांत बहीण बसलेली माझी, श्लोकचे पप्पा, श्लोक आणि आई मस्तपैकी. ते भाजी वगैरे साफ केलेली आहे आणि भाकरी बनवलेल्या आहेत. पाहू शकता चिकनचं कालवण मस्त काळ्या मसाल्याचं. आणि इकडे चाललेली झणझणीत बिर्याणी. माहेरी आलेली आहे तर मस्त थोडं 1-2-3 दिवस निवांत चाललेले आहेत. काम करते, थोडं फार काम करते मी, थोडं फार नाही करत आहे. आईचं चालले गरम गरम चिकनचा रस्सा पिण्याचं काम. रवीन बिर्याणी बनवते तोपर्यंत मी सलाड कापत बसते. कांदा टोमॅटो घेतलेले, हे काकडीन ते कापते आता. पाहू शकता आम्ही सगळेजण जेवायला बसलेलो आहेत. मस्तपैकी इथे बिर्याणी झालेली आहे. इकडे चिकनचं कालवण. मला इथे तांदूळाची भाजी बनवलेली मस्तपैकी. श्लोक कसं झाले जेवण. चला गरम गरम आता जेवण करून घेतोय. मित्रांनो पाहू शकता रात्रीचे वाजलेले आहेत 11 आणि आम्ही बहीण भाऊ आणि मिळून एवढं करंज्या केलेल्या आहेत. अजून भरपूर केलेल्या आहेत आणि आमच्या आईने करंज्या तळलेल्या आहेत आम्ही मस्तपैकी. पाहू शकता आजचा दिवस आमचा असा गेलेला आहे. चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. आजचा दिवस म्हणजे